सावित्रीच्या लेकींनो, माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, खरं तर इथून पुढे आम्हाला कधीही राखी पाठवू नका, लव्ह लेटर पाठवू नका. त्याऐवजी आम्हाला बांगड्या पाठवा असं सुद्धा मी म्हणणार नाही. कारण बांगड्या पाठवा म्हटलं तर कुठेतरी तो तुमचा अपमान होईल. आम्ही नालायक आहोत, मूर्ख आहोत. त्याचं कारण असं आहे की एक वडील म्हणून, मुलगा म्हणून, भाऊ म्हणून, बॉयफ्रेंड म्हणून आणि तुमचा नवरा म्हणून तुमचं रक्षण करण्याची जबाबदारी आमच्यावरती असते. परंतु खऱ्या अर्थाने आज प्रामाणिकपणे, प्रांजळपणे मी कबुली देतो की आम्ही तुमचे रक्षक नाही आहोत, आम्हीच तुमचे भक्षक आहोत. रस्त्यावरून जाताना जवळपास 90% पुरुषांची पहिली नजर ही तुमच्या छातीवरती पडते. मग अशा वेळी आम्हाला तुमचं वय कळत नाही, तुम्ही लहान आहात, तुम्ही आमच्या बरोबरीचे आहात की तुम्ही आमच्या आई समान आहात, हे सुद्धा आम्हाला समजत नाहीये. खरं तर देशभरामध्ये एवढे अत्याचार होत आहेत, ते कालही होत होते, आजही होणार, भविष्यातही होतच राहणार. जोपर्यंत आमची पुरुषी मानसिकता बदलत नाही तोपर्यंत या गोष्टी थांबतील असं मला प्रामाणिकपणे वाटत नाही. जत्रा असू दे, यात्रा असू दे, एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असू दे, गणपती उत्सव असू दे, दहीहंडी उत्सव असू दे किंवा आमच्या नेत्याचा वाढदिवस असू दे, नेत्याच्या घरातल्या मुलामुलींचा वाढदिवस असू दे, या कार्यक्रमाला अर्धनग्न कपड्यामध्ये बाया नाचवणारे सुद्धा आम्हीच, त्या कार्यक्रमाला गर्दी करणारे सुद्धा आम्हीच, आणि तुम्हाला बरं वाटावं म्हणून सोशल मीडियावरती अशा कार्यक्रमावरती बंदी घाला म्हणणारे सुद्धा आम्हीच. हे सिस्टम चालवणारे सुद्धा आम्हीच, या सिस्टमला विरोध करणारे सुद्धा आम्हीच. एखादा चित्रपट अश्लील आहे असं म्हणून ज्येष्ठांजवळ किंवा सोशल मीडियावरती व्यक्त होणारे सुद्धा आम्हीच, आणि हेच चित्रपट सुपर डुपर हिट करणारे सुद्धा आम्हीच. राजस्थानमध्ये 13 वर्षाच्या मुलीवरती 32 जणांनी अत्याचार केला. अजून खूप काही बघायला मिळणार आहे. खरं तर एक मुलगा म्हणून तुमच्या समोर व्यक्त व्हायला मला लाज वाटते स्वतःची. परंतु जोपर्यंत आम्ही आमची पुरुष मानसिकता बदलत नाही तोपर्यंत तुमच्यावरती अत्याचार होतच राहणार. मग कायद्यामध्ये किती जरी आणि कोणता जरी बदल केला तरी तुमच्यावरती आज जे अत्याचार होत आहेत याला कारणीभूत कोणती एक गोष्ट नाहीये. याला जितके पुरुष जबाबदार आहात तितकेच सो कॉल्ड रील स्टार, ज्या आपली उघडी पाठ दाखवतात, ज्या ठुमके मारतात अश्लील गाण्यांवरती अटेन्शनसाठी, त्या सुद्धा तितक्याच जबाबदार आहेत. कॉमेडीच्या नावाखाली जे काही चाललंय ते सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. वेब सिरीज असतील, चित्रपट असतील किंवा मॉडर्न एजच्या खाली तुमच्याकडून जे कमी कपड्यांचा जो वावर होतो सार्वजनिक ठिकाणी, म्हणजे मला असं म्हणायचं की जोपर्यंत आम्ही आमची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत मला वाटत नाही तुमच्यावरले अत्याचार थांबतील. जास्त काही बोलणार नाही, कारण लाज वाटते मला तुमच्यासमोर आज व्यक्त व्हायला. एखाद्या स्त्रीवरती, एखाद्या मुलीवरती अत्याचार झाला की मूक मोर्चे काढणारे पण आम्हीच, मेणबत्त्या जाळणारे पण आम्हीच, आणि त्या आरोपीला भर चौकात फाशी द्या म्हणणारे सुद्धा आम्हीच. आणि दुर्दैवाने मला म्हणावं लागतंय की या सगळ्या गोष्टींना कारणीभूत असणारा जो कोणी बलात्कारी आहे तो सुद्धा आम्हीच. एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून सावित्रीच्या लेकींनो, मी तुमच्या जाहीर माफी मागतो. शक्य असेल तर मला माफ करा.